सर्वप्रथम मी फेस क्लीन्झर करून घेतला आहे, क्लीन करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी पॉन्ड्स मॉइश्चरायझर यूज करणार आहे. पॉन्ड्स मॉइश्चरायझर मी हे हायड्रेटिंग मॉइश्चरायझर घेतलंय. माझी स्किन ड्राय आहे त्यामुळे मी हे यूज करते. आणि जरी स्किन माझी ड्राय असली तरी मी मॉइश्चरायझरची क्वांटिटी खूप कमी लावली. ती का कमी लावली हे तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणार आहे. तर त्याच्यानंतर मी आहे ते कलर करेक्टर घेतलेलं आहे. हे मेकअप स्टुडिओचं कलर करेक्टर आहे. याचे शेड मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. याचा हा जो शेड आहे तो ऑल टाइप स्किनसाठी जातो आणि अंडर आईज तर ते कव्हर करून घेते. मंकी माउथलाही मी थोडंसं करेक्शन करून घेते कारण टॅनिंग हे असतं. नंतर मी यूज करणार आहे फाउंडेशन. फिटमीचं 230 नंबर जो माझ्या स्किन टोननुसार आहे तो मी यूज करते. अगदी एक ड्रॉप मी काढून घेतलेला आहे आणि यामध्ये मी हलकंसं मॉइश्चरायझर मिक्स करते. त्यानंतर मी ब्युटी ब्लेंडरनी हे ब्लेंड करून घेते. त्यानंतर मी फिटमी मेबेलिनचंच कॉम्पॅक्ट पावडर आहे ती यूज करते. 3 चमचे. त्यानंतर मी यूज करते रेणीचं काजळ. काजळ जे आहे ते मी लोअर लॅशला न लावता अप्पर लॅशला का लावलं याचा तुम्हाला जर प्रश्न पडला असेल आणि याचं जर उत्तर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला येस म्हणून सांगा. नंतर मी आयब्रो डिफाईन करून घेते. तर मी लावते मस्करा. ब्लशर. ब्लशर ही फिटमीचंच आहे. त्यानंतर मी यूज करते लिपस्टिक. त्यानंतर लावते मी लिपस्टिक. मरून कलरची लिपस्टिक मी घेतली आहे कारण माझ्या साडीमध्ये मरून कलर आहे म्हणून मी मरून कलरची लिपस्टिक घेतली आहे. आणि डार्क कलर असल्यामुळे मी लिप लायनर नाही आता यूज केलेलं आहे. मी याचाच लिप लायनर बनवणार. हा आहे माझा फायनल लुक. हा मेकअप तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीचा मेकअप तुम्ही एकदा ट्राय करून पहा.